आता एक धक्कादायक बातमी पुणे जिल्ह्यातून। तुम्ही वॉटर पार्कला जाता, स्लाइडचा आनंद लुटता का? मग ही बातमी पाहाच, कारण शिरूरमधील मोराची चिंचोली येथील वॉटर पार्कमध्ये पर्यटनाचा आनंद एका कुटुंबासाठी अक्षरशः जीवघेणा ठरलाय। वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी कमी असल्याने महिलेचा अपघात झाला। अश्विनी नप्ते ही महिला पूलमध्ये खाली आपटल्याने गंभीर जखमी झाली। या दुर्घटनेत त्यांच्या पाठीचे 4 मणके तुटल्याने त्यांचं अर्ध शरीर कायमचं निकामी झाले। वॉटर पार्कमध्ये कोणती सुरक्षा न राखल्याने आणि तातडीने रुग्णवाहिकाही उपलब्ध न झाल्याने शिरूर पोलिसांनी मालकावर गुन्हा दाखल केला। या वॉटर पार्कमध्ये वॉटर स्लाइडिंग वरून घसरून एक महिला जखमी झाली होती आणि त्या महिलेचे मणका फ्रॅक्चर झाल्यामुळे तिचं मज्जारज्जूला मार लागून ती पॅरालाइज झालेली आहे आणि अंतरुणाला म्हणजे अंतरुग्ण आहे। सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्यांच्यावर। आणि यामध्ये जयमला कृषी वॉटर पार्क आणि कृषी पर्यटन आणि वॉटर पार्क यांच्यावरती आपण मालक आणि मॅनेजर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। वॉटर स्लाइड खाली पाणी पातळी कमी असल्याने महिला पूलमध्ये आदळली। अपघातानंतर वॉटर पार्ककडे स्वतःची रुग्णवाहिका किंवा प्रथमोपचाराचं साहित्य नव्हतं। महिलेच्या पाठीचे 4 मणके तुटल्यानं अर्ध शरीर निकामी झाले। पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरून जय मल्हार पर्यटन केंद्राच्या मालकावर गुन्हा दाखल झाला। वॉटर पार्कमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचं लक्षात आलेलं आहे।